नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। इथे मी शेवग्याच्या शेंगा साफ करून घेतलेल्या आहेत आणि इथे गॅसवर पातेली ठेवलेली आहे आणि आपण शेंगा शिजवून घेणार आहोत। त्यामध्ये 1 चमचा हळद टाकून घेते, मीठ टाकून घेते अर्धा चमचा आणि सर्व शेंगा शिजवून घेणार आहोत। छानपैकी इथे शेंगा शिजवून घेत आहे मी। इथे हळद मीठ टाकून घेतलं आणि शेंगा छानपैकी आपण शिजवून घेणार आहोत। तर इथे मी खोबरं भाजत ठेवते। गॅसवर ओलं खोबरं घेतलेलं आहे, 2 तुकडे आणि खोबरं भाजून घेते। गॅसवर मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, छानपैकी भाजून घेते आहे आणि एक मोठा कांदा गॅसवरच भाजून घेणार आहे। छानपैकी खोबरं आणि कांदा भाजून घेते आणि कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करणार आहोत। छान असं कट करून घ्यायचं आहे खोबरं आणि कांदा आणि मिक्सरच्या भांड्यात मी वाटण करून घेते। इथे छानपैकी आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि इथे मी लसूण आणि जिरं ते सुद्धा मिक्सरला बारीक करून घेणार, जाडसर असं घेणार आहे। आणि इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, 2 चमचे तेल टाकलेलं आहे। लसूण आणि जिरं बारीक करून घेतलेलं ते टाकून घेते, छानपैकी परतून घ्यायचं आहे। छान परतून झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये हळद अर्धा चमचा, लाल तिखट 1 ते 1.5 चमचा टाकून घेते। हे लाल तिखट टाकून घेतलं आणि त्यानंतर लगेच आपण जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते टाकून घेणार आहोत। कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेतलं आणि छानपैकी आपली ग्रेव्ही तयार होत आहे। बघू शकता तुम्ही, छान असं तेल सुटलेलं आहे आणि छानपैकी भाजून घ्यायचं आहे। इथे भाजून झाल्यानंतर ज्या आपण शेंगा उकडून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि एक उकळी काढून घ्यायची आहे। छान असे शिजून घेणार आहोत। एक उकळीची शेंगा छान अशा आपण उकडूनच घेतलेल्या आहेत। इथे बाजूलाच मी बटाट्याची भाजी पण तयार करत आहे। इथे कांदा कापून घेतलेला आहे आणि कांदा कापून छानपैकी कढीपत्ता कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। इथे कढईमध्ये कांदा छान परतून घेत आहोत। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, लाल तिखट 1.5 चमचा आणि बटाटा फ्राय करून घेणार आहोत। इथे बटाट्याचे चिप्स करून घेतलेले आहेत आणि इथे बटाटा कट करून ठेवलेला आहे मी। इथे मसाला फ्राय करून घेते आहे, कांदा मसाला हळद टाकून घेतलेला आहे। सुकी भाजी आपण बटाटा फ्राय करून घेणार आहोत। इथे बटाटे टाकून घेते, बटाटा फ्रायची भाजी खूप छान होते। इथे मी बटाटे टाकून घेतले आणि छानपैकी हलवून घ्यायचे आहेत। त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे, परतून घ्यायचे आहेत आणि पाणी न टाकता वाफेवरच ही भाजी शिजून घ्यायची आहे। इथे बाजूलाच आपल्या शेंगा शिजून झालेल्या आहेत। इथे बघू शकता, ते मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे। बटाटे शिजून घ्यायचे आहेत। झाकण ठेवून द्यायचं आहे आणि इथे बटाटे आपण शिजून घेणार आहोत। इथे आपल्या शेंगा सुद्धा शिजून झालेल्या आहेत। ते भरपूर अशी कोथिंबीर सोडून घेतली।
भरपूर कोथिंबीर सोडली आणि आपल्या शेंगा तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता शेंगांची भाजी. शेवग्याच्या शेंगा याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. शरीरासाठी खूप छान अशी शेवग्याची भाजी आणि शेवग्याची भाजी तयार झालेली आहे. तर व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.